बंड्याला गुरुजींनी विचारलं, गेले का काय घरी झालं हा, बंड्याला गुरुजींनी विचारलं, म्हणले बंड्या सांग बरं देव कुठे आहे, बंड्या सांग बरं देव कुठे आहे, मी तुला 2 सफरचंद देतो. बंड्या हुशार होता. बंड्या म्हणलं गुरुजी गुरुजी तुम्हीच सांगा देव कुठं नाही, मी तुम्हाला 4 सफरचंद देतो. आलं का लक्षात? अरे देव नाही असं एक ठिकाण नाही ना. चला मी तुम्हाला एक फार सुंदर गोष्ट सांगतो, ऐका. एकदा काय झालं, महर्षी नारदांना लग्न करावं वाटलं. लग्नाचा सीझन आला की वाटतं की लग्न करावं. ज्यांचं झालं नाही त्यांना वाटतं ना लग्न करावं. हे पहा, ज्यांचं झालं नाही लग्न त्यांना वाटतं लग्न करावं, यात नवल नाही. ज्यांचं झालंय त्यांना पण वाटतं परत लग्न करावं. नाही नाही, तो लग्नाचा सद्यस्थितीतला डामडौल बघितलं ना की वाटतं कधी कधी, बरं का. म्हणजे मला वाटतं असं नाही म्हणत मी, बरं का. नारदांना लग्न करावं वाटलं, पण कोण मुलगी द्यायला तयार नाही. कोण देणार ना मुलगी? प्रॉपर्टी नाही काय, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्यान, पायामध्ये चाळ, अशा कफल्लक बुवाला कोण मुलगी देणार आहे? आणि एक सांगू, दुर्दैव आपलं असं आहे की आपण सध्या आपल्या पोटचा गोळा म्हणजे आपला जीव की प्राण असणारी आपली मुलगी आहे ना, आपण तिचं लग्न, तिचा विवाह, तिचं लग्न ठरवत असताना समोरच्या लोकांची संपत्ती पाहून ठरवतो. हे दुर्दैव आहे. आपल्या मुलीचं लग्न संपत्ती पाहून ठरवू नका, त्या मुलाचे संस्कार आणि त्या कुटुंबाचे संस्कार पाहून ठरवा. तुमची मुलगी सुखी राहील. संस्कारशील मुलगा मिळणं आणि संस्कारशील मुलगी मिळणं हे भाग्यही लागतं महाराज. म्हणून संस्कार पहा. ऐका, मग कोणीही मुलगी देत नाही, मग आता करायचं काय? लग्न तर करायचंय. मग नारदजी भगवान श्रीकृष्णाकडे गेले. तुमच्या समोर प्रसंग घडतोय असं समजा, बरं का. नारदजी भगवान श्रीकृष्णाकडे गेले. भगवान श्रीकृष्णाने विचारलं, नारदा अचानक येणं केलं काय कारण? नारदांनी लाजत लाजत उत्तर दिलं. ज्याचं ठरलेलं असतं किंवा ज्याचं ठरत असतं ते भलतंच लाजत असतं. नारदांनी लाजत लाजत उत्तर दिलं, म्हणले काही नाही देवा, लग्न करायचंय. देव हसला, कारण की देवाला संसार दुःख माहिती होतं ना. तुम्हाला एक माहिती आहे का? लक्षात घ्या, लग्नाच्या दिवशी पर्ण असतं, पर्ण असतं ना, पर्ण. त्या परण्याच्या दिवशी घोडा असतो आणि त्या घोड्यावर एक घोडा आपलं नवरा बसलेला असतो. आलं का लक्षात? ऐकताय म्हणजे तुम्ही? त्या घोड्यावर एक नवरदेव बसलेला असतो आणि त्याच्यासमोर 5-25 जण नाचत असतात. त्याच्यातले बरेच जण लग्न झालेले असतात. ते त्या घोड्यावर बसलेल्या नवरदेवाकडे बघून नाचत असतात आणि हसत असतात. ते त्या घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला सांगत असतात, लग्न करून आमचं जसं वाटोळ झालं ना, तुझं पण तसंच होणार आहे. विनोदाचा भाग सोडा. देव म्हणले, चला नारदा, तुमच्या लग्नाचा सगळा खर्च मी करतो. ऐका बरं का, आध्यात्मिक चिंतन श्रद्धेने ऐकायचं असतं आणि आनंद घ्यायचा असतो आणि काहीतरी बोध घ्यायचा असतो, बरं का. इथं डोकं चालवायचं नाही, आनंद घ्यायचा, शब्दांचा आनंद, घटनेचा आनंद, आनंद घ्यायचा. देव म्हणले, चला नारदा, तुमच्या लग्नाचा सगळा खर्च मी करतो. जेवण खावण माझं, मानपान माझा, कापड चोपड माझं. तुम्ही एक नवीन पैसा खर्च करायचा नाही, तुम्ही फक्त लग्नाला उभं राहा. नारदजी म्हणले, देवा लग्नाचा सगळा खर्च तू करशील, पण मुलगी तर पाहिजे लग्नाला. देव म्हणले, एखाद्या राजाला द्यायला सांगतो, करा तिच्याशी लग्न. नारद म्हणले, देवा सगळीकडे फिरून आलो, कोणी मुलगी द्यायला तयार नाही. मग देव म्हणले, तुम्हाला कोण मुलगी द्यायला तयार नाही तर माझ्या दिलं. देवा तुला किती बायका? म्हणजे देवाच्याच बायकावर गड्याची नजर. पुरुष मंडळी ताट बसा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, एकच प्रश्न विचारतोय, गेली तासभर मीच बोलतोय, तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. मला सांगा, भगवान श्रीकृष्णाला किती हजार बायका होत्या? 16 सहस्त्र, बरोबर आहे. 16,108 बरोबर उत्तर दिलं तुम्ही. बरं, हा प्रश्न मी का विचारतो पुरुष मंडळींना, त्याचं कारण सांगतो. कारण लोकांना देवाविषयी दुसरं काहीही माहिती नसलं तरी देवाला बायका किती होते हे माहिती असतं म्हणून विचारलं, बरं का. देवाला 16,108 बायका. देव म्हणले, देवा नारदा मला 16,108 बायका. नारद म्हणले, मग देवा दे की रे त्याच्यातली एखादी, हा तिच्याशी मी पुनर्विवाह करतो आणि सुखाने संसार करतो. नारदाच्या अज्ञानाचं देवाला हसू आलं. देव म्हणले, ह्याला शब्दाने समजावून सांगणार नाही, कृतीतून समजावून सांगावं लागेल. देव म्हणले, नारदा चला, मला 16,108 बायका आहेत, त्याच्यातली एक मी तुम्हाला देतो, पण माझी एक अट आहे, जिच्या घरी मी नसेल ना तिच्याशी तुम्ही लग्न करायचं. नारद गणगणित होते, गणगणित.
लग्नाची गणगण भयंकर आहे बरं का, गणगणित होते. नारदाला वाटलं याला 16,108 बायका आहेत, एखादीच्या घरी असेल 16,107 मधली कोणतीही बरोबर, आपले विचार जिच्याशी पटेल शोभतील, आपल्याला संस्कार पटतील तिच्याशी आपण लग्न करायचं. नारदजी घाईघाईने निघाले. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. नारदजी घाई गडबडीमध्ये निघाले आणि देवाच्या पहिल्या बायकोच्या घरी गेले. नुकतेच देव तिथं आलेले होते. नारद तिथून निघाले, देवाच्या दुसऱ्या बायकोच्या घरी गेले, तिथं देव तोंड हातपाय धुवत होते. नारद तिथून निघाले, देवाच्या तिसऱ्या बायकोच्या घरी गेले, तिथं देव तोंड हातपाय पुसत होते. नारद तिथून निघाले, देवाच्या चौथ्या बायकोच्या घरी गेले, तिथं देव पलंगावर बसलेले होते. नारद तिथून निघाले, देवाच्या 5व्या बायकोच्या घरी गेले, तिथं देवाची बायको देवाला पाठ ठेवत असते. नारद तिथून निघाले, देवाच्या 6व्या बायकोच्या घरी गेले, देव तिथं पाटावर बसलेले असतात. नारद तिथून निघाले, देवाच्या 7व्या बायकोच्या घरी गेले, देवाची बायको देवासमोर पाठ ठेवत असते. नारद तिथून निघाले, देवाच्या 8व्या बायकोच्या घरी गेले, देवाची बायको त्या पाटासमोर रांगोळी काढत असते. नारद तिथून निघाले, देवाच्या 9व्या बायकोच्या घरी गेले, तिथं देवाची बायको त्या पाटावर चांदीचं ताट ठेवत असते. नारद तिथून निघाले, देवाच्या 10व्या बायकोच्या घरी गेले, तिथं देवाची बायको त्या ताटामध्ये पंचपक्वान्न वाढत असते. नारद तिथून निघाले, देवाच्या 11व्या बायकोच्या घरी गेले, तिथं देवाने ताटाभोवती पाणी फिरवून आचमन केलेलं असतं. नारद तिथून निघाले, देवाच्या 12व्या बायकोच्या घरी गेले, तिथं देवाने पहिला घास तोडून तोंडात टाकलेला असतो. नारद तिथून निघाले, देवाच्या 13व्या बायकोच्या घरी गेले, देव तिथं शांतपणे जेवत असतात. नारद तिथून निघाले, देवाच्या 14व्या बायकोच्या घरी गेले, तिथं देवाचं जेवण झालेलं असतं. नारद तिथून निघाले, देवाच्या 15व्या बायकोच्या घरी गेले, देव पाटावरून उठून पलंगावर बसलेले असतात. नारद तिथून निघाले, देवाच्या 16व्या बायकोच्या घरी गेले, देवाची बायको देवाला पानाचा विडा देत असते. तुम्हाला काय 16,108 ऐकायच्यात का काय? 16 सांगता सांगता माझ्या तोंडाला फेस आला. तुम्ही आपलं बघतच राहिलात, किती दुसऱ्याच्या बायकामध्ये इंटरेस्ट पण हा. 16 मला एकच सांगायचंय, असं एकही घर सापडलं नाही की जिथे देव नटला परी भरवणी उडला. आपण या पुढे 10 मिनिटं आहे, फक्त 10 मिनिटं करणार आहे. तुम्ही विचारला वेळ किती, अजून 10 मिनिटं करणार आहे. या पुढे विठ्ठल विठ्ठल आपल्या विभागाचे प्रथम आमदार आदरणीय बापूसाहेब पठारे पाटील तथा प्रिय आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. आप्पांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अर्थात समाजसेवा करण्यासाठी राजकारणाचा आश्रय त्यांनी घेतलेला आहे, पण राजकारण करत असताना देखील समाजाच्या सुखदुःखाशी बांधलं गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आप्पा आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांनी आपलं जीवन जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमदार साहेब आहेत. म्हणून आम्हाला कौतुक वाटतं की ते जिथे येतील तिथे ते आम्हाला यावेशी वाटतात. नाहीतर आम्ही अशी माणसं आहेत की राजकीय लोक नाही आलेली बरी असं वाटतं आम्हाला. पण आप्पा तिथं, अर्थात आज गणेशोत्सव चालू झालेला आहे, अनेक ठिकाणी आप्पांना भेट द्यायची असेल. अगदी 10 मिनिटं, मला पण 9 वाजता कीर्तन आहे, त्याच्यामुळे मी पण 10 मिनिटातच उरकतोय. देवाचं अस्तित्व, त्या देवाला काय प्रिय आहे याचा विचार नाथ महाराज म्हणतात. देवासी तो पुरे एक प्रेम भाव, पूजा अर्चा वाव सर्व जाना. देवाला प्रेम भाव प्रिय आहे.
आपल्याला पाठातलं प्रमाण आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, किंवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. किंवा उद्धवाने एकदा देवाला विचारलं, देवा तुझी ओळख काय? देवाने सांगितलं, माझे नाम आत्माराम. गेले का काय घरी? माझे नाम आत्माराम, मी आवाप्त सकळ काम, परी प्रेमाला लागे सका मायसे गोड प्रेम तयाचे. उद्धवा, माझं नाव आत्माराम आहे, माझ्या सर्व इच्छा संपलेल्या आहेत, पण तरी देखील मला एका गोष्टीची इच्छा आहे, माझ्या प्रेमळ भक्तांची मला इच्छा आहे. उद्धवजी म्हटले, देवा उदाहरण दे. देवाने उदाहरण दिलं, कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती, राधा प्रार्थी मी वनाप्रती काय विषयासक्ती लागोनी. कुब्जा सुंदर होती का? सुंदर नव्हती, दिसायला कुरूप होती, पण मी तिचं दिसणं पाहिलं नाही. तिने माझ्यावर जे प्रेम केलं त्या प्रेमाचा मी भुकेला होतो. राधेबरोबर मी तासनतास वनामध्ये विहार करायचो, मला विषयांची आवड होती का? नव्हती, मला राधेचं प्रेम आवडत होतं. म्हणून जर आपण पाहिलं तर भगवंताला प्रेम भाव प्रिय आहे. मी अजून एक ओवी सांगतो, प्रेमीविना श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमीविना ध्यान पूजन, प्रेमीविना भजन कीर्तन वृथा दान नृपणाता. किंवा तुलसीदासजी म्हणतात, तुलसी कुत्ता राम का, मोतिया मेरा नाम है, कंठी दोरी प्रेम की जित खिचूत जात है. मी रामाच्या दारातला कुत्रा आहे आणि रामाने माझ्या गळ्यामध्ये प्रेमरूपी दोरी बांधलेली आहे. त्या दोरीचं टोक देवाच्या हातात आहे आणि ते प्रेमरूपी दोरीचं टोक धरून देव मला जिकडे घेऊन जातो मी तिकडे जातो. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी, देवाला तो प्रेम भाव प्रिय आहे. म्हणून मग ते प्रेम कुठे निर्माण होतं? महाराज म्हणतात, प्रेम तेथे वास करी, मुखी उच्चारिता हरी. प्रेम तिथे वास करतं, मुखाने उच्चार करायचा. मग ते कसं करायचं? महाराज म्हणतात, मनापासून या करिता कीर्तन, आनंदे नर्तन गाता गीत. विठोबा रकुमारी सर्वांनी हात वर करा. करा 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 टाळकरी करा, हातवर करा, हातवर करा. हा मृदंगावादक करा, हातवर करा, हातवर करा. हा आता काही काही जण म्हणतील नाहीच करणार हातवर, बघू काय होतंय. होईल होईल 2-4 दिवसात होईल, मग मला नावं ठेवू नका बरं का. हा माईक मधून जय जयकार करायचं नाहीये. मी पंढरीनाथ भगवान की म्हणाल, तुम्ही सर्वांनी जय म्हणायचा. आपल्या देवाचा, देशाचा आणि धर्माचा जय जयकार करायचा आहे. आणि जो जय म्हणणार नाही ना, माईक मधून जय म्हणू नका. कोणीतरी मोबाईलमध्ये व्हिडिओ करा, उद्या सगळ्यांच्या स्टेटसला हा व्हिडिओ दिसला पाहिजे बरं का. हा माईक मधून जय म्हणू नका. मी पंढरीनाथ भगवान की म्हणाल, तुम्ही सर्वांनी जय म्हणायचंय. आणि ऐका, जो जय म्हणणार नाही ना, जो जय म्हणणार नाही ना, आज रात्रभर त्याचा घसा दुखणार आहे. बघा दुखतो की नाही. हात वर करा. हा 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 पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. संख्येच्या मानाने आवाज येत नाही, बिंबीच्या देठापासून आवाज आला पाहिजे बरं का. हा पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. हा हा पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की,
भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, याकोट याकोट करात खाली विठ्ठला विठ्ठला. मग ते प्रेम कसं निर्माण होतं? मनापासून या करिता कीर्तन आनंदी नर्तन गाता गीत. कशाचं कीर्तन करायचं? रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा, कळी काळ बाधा तिने नोहे. असं जो करेल त्याचं काय होईल? एका जनार्दनी हाची पै विश्वास, सर्व भावे दास होईन त्याचा. ज्ञानेश्वर श्री अष्टविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, अष्टविनायक मित्रमंडळ सार्वजनिक गणेश उत्सव 2023 यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला कीर्तन महोत्सव. आणि या कीर्तन महोत्सवाचे आधारस्तंभ असणारे प्रथम आमदार वडगाव शेरी विधानसभा माननीय श्री बापूसाहेब पठारे तथा आदरणीय आप्पा, विश्वस्त श्री साईबाबा संस्थान व्यवस्था शिर्डी माननीय श्री सचिनजी तांबे, अध्यक्ष रामनवमी उत्सव शिर्डी माननीय श्री कमलाकर कोते साहेब, आणि त्याचप्रमाणे माझे जिवलग परमार्थ स्नेही लोकप्रिय व्याख्याते गणेश महाराज शिंदे व माझे जिवलग परमार्थ स्नेही संतोष रामदास काळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मी आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. शहरासारख्या ठिकाणी आज गणेश उत्सवाचा पहिला दिवस असूनही आपली उपस्थिती लक्षणीय आहे. अशीच आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी आपली उपस्थिती दाखवा. इथून पुढे पण खूप चांगली कीर्तन आहेत. मंडळी जे येताना कीर्तनाला आपल्यासोबत 2-3 माणसं घेऊन या. चांगले विचार आपण ऐकले पाहिजेत. मी मनापासून संयोजकांचे आभार व्यक्त करतो. एकतर सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज, वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज परंपरेचा पाईक आणि आळंदी स्थित त्या मठाचा मठाधिपती होण्याच्या नात्याने, त्याचप्रमाणे आपण झी टॉकीजला जी कीर्ती कार्यक्रमाचा वरिष्ठ मार्गदर्शक होण्याच्या नात्याने, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील 1218 वर्षावरील अनाथ मुलांचं संगोपन करणारी तर्पण फाउंडेशन नावाची संस्था आहे, त्या संस्थेचा संचालक होण्याच्या नात्याने तुमच्या आध्यात्मिक कार्याला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खरं तर अनाथांचं दुःख काय असतं याचा एकदा फक्त विचार करून पहा. ज्यांना कोणाला मदत करायची असेल तर्पण फाउंडेशनला अगदी 50 रुपयापासून 5 लाखापर्यंत आम्ही मदत घेतो. ज्यांना कोणाला करायचे असेल संतोष भाऊंकडनं माझा नंबर घ्या. तुम्हाला मी तिकडे ते स्कॅनर पाठवेल, तो कोड पाठवेल, QR कोड. आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा आपल्या कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनाथांसाठी काहीतरी द्यावं अशी आपल्याला विनंती करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय आप्पा आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय नवनाथ भाऊ, आदरणीय साहेब, आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. बोलता बोलता एखादा वेडाबाकडा शब्द माझ्याकडून गेला असेल तरी दिलगिरी व्यक्त करतो. टीव्हीवर तर तुम्ही माझी कीर्तनं पाहताच, पण सोशल मीडिया सध्या जास्त ऍक्टिव्ह आहे. यूट्यूबला, फेसबुकला आणि इंस्टाग्रामला जर माझी कीर्तनं तुम्हाला ऐकायची असतील तर पुरुषोत्तम दादा पाटील या नावाने माझ्या इकडे सगळे अकाउंट आहेत, ते नक्की फॉलो करा आणि आध्यात्मिक विचारांशी जोडले जावा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सहकलाकारांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मृदंग वादक, विनेकरी, हार्मोनियम वादक आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय.